विखेंचं विधान म्हणजे साई भक्तांचा अपमान असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। तर शिवसेनेच्या आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांनीही सुजय विखेंना सुनावले। पाहूया। नाही, असं नसतं कधी। साई संस्थानला जगभरातून येऊन लोक एक श्रद्धेपोटी अनेक कोट्यावधीची देणगी सुद्धा देतात आणि त्या संस्थांनी जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला, येणारा भाविक कोण असतो? रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुपारचं जेवण्यासाठी इथं येत नसेल। म्हणून हे अन्नदान चांगलं काम आहे। जेवणावर जो खर्च होतो त्याला असं त्याचा अर्थ घेऊ नये। देशातला किंवा महाराष्ट्रातला भिकारी येऊन तिथं जेवतो आणि जेवण्यासाठी तो तिथं येतो असं म्हणणं हे साई भक्तांचा सुद्धा अपमान ठरू शकतो। शिर्डी क्षेत्रातून अर्थात साईबाबांच्या नगरीत एक बातमी कानावरती आली। ती अर्थात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काही वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। जगद्गुरू तुकोबारायांचे एक अभंग मला आठवतो। ते असं म्हणतात की क्षुधेली अन्न द्यावे पात्र न विचारून धर्म अहिवर्मांगी कहले पाहिजे प्रसंगी। खरं प्रसंगाला कळालं पाहिजे की नेमकं आपण काय केलं पाहिजे। धर्माची मूळ व्याख्या आहे की लोकांची सेवा करणं, लोकांच्या उपयोगी पडणं आणि शिर्डी साई संस्थांकडे जर नियमित कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय तर त्यातनं काही क्षुधेल्याला भुकेल्यांना अन्नदान होत असेल तर यात गैर काय आहे? सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले। भिक्षेकरांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। त्याच्यातून शब्दात विपर्यास झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता। कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली म्हणजे खून झालेला आहे, तो भिक्षुकरीच होता। मध्ये संख्या एवढी वाढली की स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि वर्गणी करून त्यांना बाहेर पाठवलं। हा मुद्दा बरोबर आहे की शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण या बाबतीमध्ये जो काही त्यांची भावना आहे की याच्यातून स्थानिक लोकांमध्ये जो असंतोष आहे, स्थानिक